खुद्द महाराजांनी असं कुठलंही काम केलेलं नाही की स्वतःचं काहीतरी मोठेपण दिसेल त्याच्यामध्ये. शिवाजी महाराजांच्या राजकारणाचं काय वैशिष्ट्य? काँग्रेसचा विचार म्हणजे काय झालं ना की एका विशिष्ट घराण्याचे विचार एवढंच त्यांचा तो मुद्दा झाला. शिवाजी महाराज आता कोणत्या पक्षात असते? पण मग शिवाजी महाराजांचे नक्की आदर्श काय होते? पुतळे बघून कोणी प्रेरणा घेतली असं आज पण दिसून आलेलं नाहीये. हे सगळं कावळ्या आणि कबुतरांची सोय आहे असंही म्हणावं लागेल. हे राज्य वेळ श्रींची इच्छा. हे नक्की काय? श्री म्हणजे नक्की कोण? भारतीय जनता पार्टी खरंच वाटतं का जनतेची पार्टी आहे? फक्त राजकारणी जनतेला सांगतो की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या सुजयला सांभाळा, माझ्या अमितला सांभाळा, महाराष्ट्राचा पाळणा वगैरे करून ठेवलेलं आहे. बीजेपीकडे बघितलं मला असं नेहमीच वाटतं की त्यांचा आदर्श कुठला देश असेल तर तो म्हणजे पाकिस्तान. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र कट्टामध्ये मी अरविंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत प्राध्यापक भूषण देशमुख सर. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतात. महाराष्ट्र शासनाचा यशदा असेल किंवा सियाक मध्ये सुद्धा अनेक परीक्षार्थींना भूषण सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयाचे अभ्यासक म्हणून भूषण सरांनी अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत आणि हेच भूषण सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. भूषण सर, महाराष्ट्र कट्टाच्या टीमकडनं तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. थेट गप्पांना सुरुवात करू. समर्थ रामदास म्हणाले होते की मराठी तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. बरोबर. पण हा महाराष्ट्र धर्म म्हणजे नक्की काय आहे आणि सध्या तो लागू होतो का महाराष्ट्र धर्म? ही खूप महत्वाची फिनॉमिना आहे. त्याच्यावर राजवाडे आणि इतर इतिहासकारांनी खूप चर्चा केली आहे की हा महाराष्ट्र धर्म काय आहे. एक प्रादेशिक फिनॉमिना आहे, कुठं जातीय फिनॉमिना आहे. तर महिकावतीची बखर नावाचा एक ग्रंथ आहे, तो केशवराजांनी लिहिला होता आणि तो महिकावती मुंबईमध्ये माहीम येथे एक राज्य होतं. त्यात पहिल्यांदा या महाराष्ट्र धर्माचा उल्लेख येतो आणि त्याच्या अर्थ महाराजांच्या आधीच्या काळापासूनच ही कल्पना आहे. आणि महाराष्ट्र धर्म ही एक व्यापक फिनॉमिना आहे ज्याला आपण एक कोड ऑफ कंडक्ट म्हणूयात की न्याय नीतीने वागणे, अन्याय न करणे आणि अन्याय सहन न करणे, असं सगळं या महाराष्ट्र धर्मामध्ये येतं. की त्याचं पुढच्या काळातलं उदाहरण असं की पुढेच्या शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूंचं राज्य होतं. त्या काळी वसईमध्ये पोर्तुगीज तिथल्या लोकांचा छळ करत होते, धर्मांतर करावं म्हणून दबाव टाकत होते. तेव्हा वसईतल्या लोकांनी शाहूंना पत्र लिहिलं की पोर्तुगीज महाराष्ट्र धर्माचं पालन करत नाहीयेत. आता खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. म्हणजे याचा अर्थ पोर्तुगीजांनी पण ते पालन करणं अपेक्षित आहे. मग याचा अर्थ सगळ्या प्रस्थापित धर्म ज्याला आपण म्हणतो ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, याच्या पलीकडे जाऊन ही एक कल्पना होती महाराष्ट्र धर्म, जी प्रत्येकाने फॉलो करणं अपेक्षित होतं आणि ती अपेक्षित नसेल तर मग ते म्हणजे योग्य नाही. आणि मग राजाने तो धर्म पाळला आणि सगळ्यांकडे पाळून घेतला. आज तो कसा बघता येईल तर आज म्हणजे तो धर्म या अर्थाने की कुठल्याही प्रकारचं असंविधानिक प्रकारची कृत्य आपण करू नये, कारण महाराष्ट्र धर्म आणि भारतीय संविधान एकमेकाला समांतरच आहेत. अच्छा. आणि मग त्यामुळे खरं तर संविधान असल्यामुळेच आता एकमेकांना ते जोडले गेल्यामुळे आज त्याचं महत्व खूप वाढलं आहे. किंबहुना आजही महाराष्ट्र सर्वात जास्त जी इन्व्हेस्टमेंट खेचतो, FDI सर्वात जास्त कर देतो, त्याच्या मागे बेस फिनॉमिना महाराष्ट्र धर्म हाच आहे की इथले लोक प्रामाणिकपणे जास्तीत जास्त वागतात, जास्तीत जास्त प्रमाणात कर भरतात आणि त्यामुळे मग इथे उद्योगांना यावं असं वाटतं, इथे अन्याय होणार याची त्यांना खात्री वाटते की अन्याय झाला तर न्याय मिळेल याची त्यांना कुठे खात्री वाटते. आणि त्या अर्थाने आपली जी समृद्धी आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राची, त्याचा आजही पाया तोच आहे असं म्हणता येईल. पण सर, छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी म्हणजे समर्थ रामदासांनी सांगितलं, पण राजकीय ध्रुवीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच धर्माचा वापर केला नाही. बरोबर. मग आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने बघतात हे? निश्चितच हा खूप महत्वाचा मुद्दा झालाय की आता राजकारणाचं असं झालंय की प्रत्येकाला आपली पोळी भाजून घ्यायची आहे आणि आपापल्या बाजू पुढे सरकवायचे, काहीतरी एक विशिष्ट राजकारण करायचं आयडिओलॉजिकली. त्यापैकी शिवाजी महाराजांचा वापर करणं हे हल्ली एक म्हणजे फिनॉमिना बराच काळ आहे. शिवसेना पक्ष त्या नावाने स्थापन झाला, त्यांनी वापर करून घेतला प्रतिमेचा. आता बीजेपी आणि इतर पक्ष काँग्रेसही वेगवेगळे वापर करून घेतच असतो. तर परसे प्रत्येकाचा अधिकारच आहे, महाराजांवर प्रत्येकाचा अधिकार आहे, महाराज सर्वांचेच आहेत, यात काही शंका नाही. पण एक मुद्दा असा आहे की जेव्हा आपण महाराजांचं क्लेम करतो तेव्हा त्यांचे आदर्श जे आहेत तेही आपण फॉलो केले पाहिजे. तसे आपण करत नसू, मग सध्या तसं मला वाटत नाही की तसं होत आहे. त्यांच्या महाराष्ट्र धर्मामध्ये, त्यांच्या सगळ्या वागणुकीमध्ये कुठे द्वेष, हिंसा, मत्सर याला स्थान नाहीये. उलट त्यांची जी वागणूक आहे ती न्याय, नीती आणि प्रेमाची आहे. जे शरण आले तर त्यांनी
आसरा दिला बरोबर. किंवा कुठेही मनामध्ये कोणाविषयी हे ठेवलं नाही, वाईट वागणूक ठेवली नाही. नाही. मग त्या प्रकारचं राजकारण दुर्दैवाने होत नाहीये. हम्म. आणि त्या अर्थाने आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म फॉलो करतो आहे हम्म. असं मला तरी वाटत नाहीये. तुम्ही आता म्हणाल की त्या प्रकारचं राजकारण होत नाही, मग शिवाजी महाराजांच्या राजकारणाचं काय वैशिष्ट्य होतं, तुम्हाला असं वेगळंपण काय वाटतं? पहिले म्हणजे त्यांचं राजकारण शुद्ध राजकारण होतं. शुद्ध राजकारण म्हणजे काय, हं. तर ते प्रॉपर राजकारणी होते हं. आणि राजकारणाचं महत्व त्यांना पूर्ण कळलं होतं. हं. हल्ली काय होतं, थोडंसं मध्यम वर्ग आपल्याकडचा थोडा या बाबतीत दुटप्पी असतो. हं. तो म्हणतो की राजकारणाने सगळ्या देशाची वाट लावली आहे, हं. राजकारणच वाईट आहे. हं. आता खरं तर लोकशाहीचा आत्मा हेच राजकारण आहे. राजकारण बरोबर. नको असेल तर हुकुमशाही जाणवं लागेल. हां. त्या मानाने राजांचा जो काळ होता तो हं. हुकुमशाहीचाच होता. राजेशाही हुकुमशाहीच असे. हं. त्या हुकुमशाहीच्या काळामध्ये राजाने जास्तीत जास्त लोकशाही प्रधान पद्धतीचा कारभार करायचा प्रयत्न हं. केला आहे. हं. अष्टप्रधान मंडळ उभं केलं, बरोबर. सल्लामसलन करत, हं. जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न हं. करत. मग अशा प्रकारे मग त्यांनी जो म्हणजे विशिष्ट प्रकारे राजकारण करायचा प्रयत्न केला हं. तो महाराष्ट्र धर्म आहे. हं. आणि ती एक प्रकारची लोकशाही होती त्या काळातली, हं. असं आपल्याला म्हणता येईल, जी आज दिसून येत नाहीये. सर, तुम्ही म्हणालात, पण मला एक खूप महत्वाचा मुद्दा विचारतो. म्हणजे आज जर शिवाजी महाराज असतेच आणि त्यांचा राष्ट्रवाद, म्हणजे आता सगळीकडे सगळेच पक्ष राष्ट्रवाद बरोबर ही आहे. भूमिका करतात. शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद आणि शिवाजी महाराज आता कोणत्या पक्षात असते? पहिली गोष्ट म्हणजे त्याचं एक तर हिंदवी स्वराज्य जे होतं हां. ते एक प्रकारचं राष्ट्रवादाला समांतर होतं. ते राष्ट्रवाद नव्हता, हं. पण राष्ट्रवादाला समांतर होतं. हं. आणि आज जर ते कुठल्या पक्षात असते तर त्यांनी त्या पक्षाचा जाहीरनामा लिहून काढला असता आणि त्यानंतर आग्रह धरला असता की तो जाहीरनामा आपण शब्द तो शब्द इज अ लेटर अँड स्पिरिट फॉलो हं. केला पाहिजे. पाहिजे. कारण तसं म्हटलं तर आजचे आपले सगळे राजकीय पक्षांचे जाहीरनामे बघितले ते आदर्शच आहे. हं. ते काही चुकीचं आहे तशी ती गोष्ट नाही. नाही. ते फॉलो करत नाहीत. हं. हा मोठा इश्यू आहे हं. की तसा आग्रह धरत नाहीत. हं. सत्तेवर येण्यापूर्वी त्यांची वागणूक वेगळी असते हं. आणि सत्ता मिळाल्यावर त्यांची वागणूक वेगळी असते. हं. मग तिथे महाराजांचं वेगळं आहे हं. की त्यांच्याकडे सत्ता होतीच, हं. तरी सुद्धा त्यांनी ती अब्राहम लिंकन म्हणाला होता, हं. कोणताही माणूस कठीण काळामध्ये लढवयेपणा दाखवू शकतोच. हो. ते प्रत्येकाची क्षमता असतेच. हं. गिव्ह हिम अ पॉवर, हं. त्याला सत्ता द्या, मग त्याचा खरं कॅरेक्टर आपल्याला कळेल. सत्ता दिल्यावर माणूस काय होतो ते खरं कळतं. म्हणजे मग तसं महाराज सत्तेने कधी बिहे झाले नाहीत. हं. आजच्या राजकारणात तसं होत नाही. सत्तेच्या बाहेर ते वेगळे असतात. हं. सत्ता मिळाल्यावर त्यांचं पूर्ण हे वागणूक वेगळ्या प्रकारची असते. हं. सत्ता डोक्यात जाते म्हणतात तशा प्रकारचा हं. फिनॉमिना होतो. हं. आणि मग त्या दृष्टीने बघितलं आपण तर महाराजांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतः पक्ष स्थापन केला असता. हं. त्याची क्लिअर कट त्यांनी चौकट ठरवली असती हं. की कशा प्रकारे काम करायचंय. हं. आणि त्यांनी सर्वात मोठं ध्येय काय ठेवलं असतं हं. की भारताचं पंतप्रधान बनायचं. हां. आणि ते ध्येय ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली हं. असती. मग हं. किती 50 वर्ष लागतील का 100 लागतील का काय लागतील हं. त्याचा विचार त्यांनी केला. तसं मुलांशी लढताना तरी तो विचार कधीच केला नाही. तर मग महाराष्ट्र कुठेतरी कमी पडते. आता तुम्ही थेट म्हणाल की महाराज पंतप्रधान झाले असते, एक्झॅक्टली. मग महाराष्ट्राला का नाही जमलं? आता तशी आकांक्षा तरी ठेवली असती. हां. महाराष्ट्रात जमलं नाही कारण महाराष्ट्रात त्याची आकांक्षा ठेवत नाही. नाही. युपी मधल्या लोकांना ते असं नॅचरली वाटतं की आपण पंतप्रधान आपलंच आहे. हां. ते 8 पंतप्रधान जवळ युपीने दिलेत किंवा खुद्द आपले पंतप्रधान सध्याचे नरेंद्र मोदी यांनी हां. निवडणूक वाराणसीत लढवलं. हां. का वाराणसी मधनं? तशी परंपरा आहे की परंपरा. युपीचा माणूस पंतप्रधान असतो. मग एक प्रकार स्वतः दत्तक गेलेत ते युपीला. एवढं आहे. पण आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण असतील किंवा नंतरच्या काळात शरद पवार असतील किंवा आता भाजपच्या वेळेस गडकरी, यांची नावं म्हणजे कुठलीही लोकसभा निवडणूक असली, यशवंतराव आता नाही आहेत पण शरद पवार आणि यांची पंतप्रधान नाव पदाच्या वेळेस, पण त्यांना महाराष्ट्रातूनच लढायचं असतं. बरोबर आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि त्यांना पूर्ण देशाचा पाठिंबा घेणं कठीण जातं की त्या प्रकारचं ते एकवटू शकत नाहीत असं एक दिसून आलंय. यशवंतराव चव्हाणांना खूप जास्त संधी होती. खुद्द शरद पवारांचा आत्ममित्र आहे की लोक माझे संगाती, त्यात तो प्रसंग दिलाय की संधी आली ते यशवंतरावांनी जोरदार क्लेम केला नाही, म्हणून पुढे जेव्हा त्यांना संधी आली तर शरद पवारांनी क्लेम केला. बोलले ते हरले निवडणुकीत, पण निवडणूक लढवली कारण ते मागे त्यांना म्हटलं होतं की तुम्ही लढा. चव्हाणांनी त्यावेळी मग काढता पाय घेतला होता, पण मग यांना वाटलं की आपण लढलं पाहिजे. म्हणजे दोघांनी त्यातल्या इच्छा दाखवली. इतर लोक असं ताकाला जाऊन म्हटलं पुन्हा करतात की मी आला तर बघू काय, माझं तसं काय एवढं मी असं नाहीये. तसं नाही. शुद्ध राजकीय महत्वाकांक्षा असणं हे शिवाजी महाराजांकडे आपल्याला शिकणार काय की तशी महत्वाकांक्षा असली पाहिजे आणि त्यामागचा हेतू शुद्ध आहे. त्यातलं चांगलंच करायचं लोकांचं. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा म्हटलं त्यांनी, जनतेची इच्छा, जनतेसाठी राज्य करायचं. मग तसं असेल तर काय वाईट आहे? त्यामुळे राजांनी पहिले ते काम केलं असतं की पंतप्रधान तुम्हाला क्लेम केलं असतं, ते मिळवलं असतं आणि गाजवलं सुद्धा असतं. सर, आता तुम्ही महत्वाचा मुद्दा हे राज्य व्हावे श्रींची इच्छा, हे नक्की काय आणि श्री म्हणजे नक्की कोण? बरोबर आहे. त्याचा सुरुवातीला काही इतिहासकार अर्थ असा काढला की श्री म्हणजे देव, मग देवाची इच्छा आहे. तो बरोबर तसं वाटतो, तर तसं नाहीये. ही एक प्रकार जनतेची इच्छा अर्थाने ते म्हणत होते. कारण त्याचं स्वराज्य जे होतं ते मुळात अगदी छोट्याशा काही मावळ्यांनी
शेतकऱ्यांनी मिळून केलेला एक प्रकार होता. हा. 3-4 किल्ले सोडले त्यांच्या सुरुवातीला काही नव्हतं. नव्हतं. शत्रू खूप मोठे मोठे होते, बलाढ्य होते. असं राज्य उभं राहणार आणि मोठं होणार ही आयडिया स्वप्नवत होती. पुढे विचारही करू शकतो असं काय होऊ शकेल. असे काय चार तरुण काहीतरी विचार करतील आणि असं काहीतरी राज्य उभं करतील. पण मग महाराजांना तो विश्वास कसा वाटायचा की एखादी गोष्ट जनतेची इच्छा असेल तर ते किती अडचणी येऊ, किती बलाढ्य सत्ता समोर असो, ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. आणि त्या याच्याने ते म्हणत कधी संकट आलं की त्यांचा परलीचा शब्द तो असे की राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. इथं श्री म्हणजे जनतेची इच्छा आहे. आणि मग जनतेसाठी राज्य चालवलंय आणि म्हणूनच त्यांची लोकप्रियता एवढी का आहे, कारण असा व्यक्तित्व होता की ज्याने काय जनतेचा विचार डोळ्यासमोर ठेवला. पण आता भारतीय जनता पार्टी खरंच वाटतं का जनतेची पार्टी आहे? असे जनता या नावानेच आपल्याकडे बहुसंख्य पार्ट्या होतात आणि त्यामुळे मग नावं असतातच. शेक्सपियर म्हणालाच होता की नावात काय आहे. पण ठीक आहे, प्रत्येक पक्ष आपापल्या प्रयत्न करत असतोच. असं मी काय म्हणणार नाही की समजा ते प्रयत्न करत नसतात. तर जाहीरनामे असतात, त्यांची आउटवर्डली तरी उद्दिष्ट तीच असतात. फक्त त्याच्यावर कायम कॉन्स्टंट राहणं की थोडक्यात काय तर आदर्शवाद आणि वास्तव यात फरक असतोच. पण तो कमीत कमी असावा यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. सगळ्याच पक्षांना याच्यावर काम करण्याची गरज आहेच. सर, आजच्या राजकारणातली तत्वांचा जर विचार करायला गेलं, म्हणजे आपण जर समकालीन शिवाजी महाराजांच्या वेळेचं बोललो तर शिवाजी महाराजांची तत्व आणि आजची तत्व काय फरक जाणवतो तुम्हाला? शिवाजी महाराज म्हटल्याप्रमाणे की शुद्ध राजकारणी असल्यामुळे राजकीय तंत्रात ते अवगत होते की कधी गोड बोलायचं, कधी चिडून बोलायचं, कधी माघार घ्यायची, कधी माफी पत्र लिहून पाठवून द्यायची, असे सगळे तंत्र त्यांनी वापरले. पण दुसरीकडे हे सगळं करताना त्यांचा राजकारणाचा अंतिम हेतू जो आहे त्याबाबत ते अगदी क्लिअर आहे. त्यांचा अंतिम हेतू त्यांचा नागरिक आहे, मावळा आहे आणि त्याचं आयुष्य कसं चांगलं करता येईल, सुखी करता येईल, हे त्यांचं मेन ध्येय आहे. मग आज तो फरक मला वाटतोय की तंत्रात आजचे लोक एक प्रकार जास्त वाकबगार आहेत. खूप वेगळ्या वेळी कसं बोलायचं, कशा प्रकारे इश्यू हे करायचे, त्यात ते जास्त कुशल आहेत. पण त्याचा मेन प्रॉब्लेम काय झालाय की हे जे अंतिम त्याचं ध्येय आहे तितकंसं क्लिअर आहे असं मला बरंच वाटत नाही. ते दुसरं आहे असं वाटतं की नक्की तर साध्य काय करायचं सगळ्यांना. आणि त्यामुळेच मग जेव्हा साध्य क्लिअर नसेल तर जेव्हा लोकप्रियता मिळते तेव्हा ते एक तर पैशाचा बराच गैरवापर करतात किंवा मग ते आपले मुलं बाळ बायका मुली या सगळ्यांना राजकारणामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची एक जागीर टाईप स्थापन करून त्यात बसून राहतात आणि त्याच्या बाहेर पडू शकत नाही. एवढी मोठी संधी असताना ते कधी म्हणजे बाहेर पडू शकत नाहीत. पण शिवाजी महाराजांनी असा कधीच प्रयत्न नाही केला, म्हणजे संभाजी महाराजांच्या बाबतीत. मग ते एक बघणारा मुद्दा आहे की शिवाजी महाराजांचं म्हणजे त्यांनी एवढे किल्ले बांधले असं म्हणतो आपण, पण कुठल्याच किल्ल्याला किंवा त्यातल्या एखाद्या तटबंदीला स्वतःचं नाव दिलेलं नाही, त्याच्या कुटुंबाचं दिलेलं नाहीये. किंवा त्यांनी राज्याभिषेक केला तेव्हा कॅलेंडर काढलं, त्याचं नाव ठेवलं राज्याभिषेक शक. तिला शिवशक असं पण नाव नाहीये किंवा भोसले शक पण नाहीये. थोडक्यात स्वतःचं नाव कुठे घेतलं नाही, कारण एक मराठी दौलत असताना त्याला बघितलं की स्टेक होल्डर बनलो सगळ्यांना कॉमन त्यांनी एक हे दिलं स्टेक मराठा जो का मिळवावा. आजही ब्राह्मणांमध्ये आडनाव कुठलं तर मराठे, मग ब्राह्मण ते अस्पृश्य सगळ्यांना बरोबर घेतलंय. ही गोष्ट राजपूतांना जमलेली नाही. ते स्वतःचं राजपूत हे जे उच्च सामाजिक हे आहे ते इतरांना देऊ शकलेले नाहीत. ही गोष्ट अगदी म्हणजे रोमन लोकांना किंवा ग्रीकांना जमलेली नाहीये, ते इतरांना आपल्याला करू शकले नाहीत. हे महाराजांचं मोठेपण आहे की स्वतःचं उच्च स्थान त्यांनी इतरांना दिलं आणि ते सगळ्यांना समान स्तरावर आणलं, स्टेक होल्डर बनवून घेतलं आणि त्यामुळे मराठी दौलत अशी उभी केली. हे एकदम वेगळा फिनॉमिना आहे. तसं मुघल साम्राज्य नावच मुघल साम्राज्य होतं. बरोबर, ते मुघलांचं मुघल नावाच्या घराण्याचं राज्य होतं. तसं हे कुठल्या भोसले नावाच्या घराण्याचं राज्य नव्हतं, मराठी दौलत होतं. पण हे तर स्वराज्य होतं ना. म्हणजे मुघल साम्राज्य नव्हतं किंवा भोसले साम्राज्य, स्वराज्य होतं. मग हे स्वराज्य उभारताना जे जे झालं आणि आजच्या राजकारणातलं मग कसं, म्हणजे नाही आता हे कसं समर्थ रामदासांनी काय म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करल तयाचे, परंतु त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता भगवंताचे अधिष्ठान म्हणजे काय, तर तुमचे हेतू स्पष्ट पाहिजेत, बरोबर, ते योग्य असले पाहिजेत, ते कॉन्स्टिट्यूशन असले पाहिजे संविधानिक, तर मग तुम्ही जे काही कराल त्याला यशच येत आहे. की अपयश आलं तरी तात्पुरतं असेल, पण तुमचे हेतू स्पष्ट नसतील. मग त्या बाबतीत आपल्या राजकारणाचं काय होतं सध्याच्या की त्यांचं पुरेसं बौद्धिक होत नाहीये, की तशा प्रकारची स्टडी होत नाहीये, की त्यांना ते क्लिअरिटी कोण देत नाही की तुमचं नक्की अंतिम ध्येय काय असलं पाहिजे. आणि त्यामुळे मग एक झेप पण कमी पडते. एका पोराची क्षमता असते किंवा ते धर्मवीर पिक्चर बघितल्यावर खूप असं जाणवलं की ते दाखवलं ते किती लोकप्रिय होते वगैरे. मग शेवट असा केला त्या पिक्चरचा की एक कोणतरी येतो, मुलाला शाळेत ऍडमिशन हवी असते, मग ते लिहून देतात, मग सगळ्या शाळेत आपला जय हिंद चालतो. मग याचा अर्थ काय, तर राजकारणाची हाईट काय, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय तर मग हाईट काय, तर शाळांना पत्र लिहून देणे. शाळा स्थापन केली का तुम्ही, कधी शाळा चालवून बघितली का, शिक्षणाच्या क्षेत्रात काही विचार केला का, तर बस म्हणजे हे तर नगरसेवक लेवलचं किंवा नगरसेवक पेक्षा त्याच्यावर चांगला कामगिरी करतो, त्यामुळे राजकारण झालं.
मग ही जी मर्यादा पडते ना, ही मर्यादा हा एक मोठा आपला एक समस्या आहे असं मला वाटतं. की खरं तर खूप मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज एका पत्रामध्ये म्हणतात की मला रोम पासून शाम पर्यंत राज्य करायचं आहे, रोम पासून थायलंड पर्यंत. तेवढी मोठी महत्वाकांक्षा त्या काळात जर ते बाळगू शकतात, तर आज असं काय आहे की लोक छोट्या याच्यात समाधानी होतात. तर तो मला मुद्दा असं वाटतो की तो आपला काहीतरी कमी पडतो आहे आज महत्वाकांक्षा. सर, पण भाजपच्या बाबतीत मला असं दिसून येतं, म्हणजे त्यांना आता सगळेच पक्ष संपवायचे आणि भारतात एकच भाजप ही एकच पक्ष ठेवायचा आहे. बरोबर. म्हणजे ते कुठेतरी ह्या मुद्द्याला तरी शिवाजी महाराजांना फॉलो करतात का असं वाटतं? बरोबर आहे. त्यांची रिलेटिव्हली भाजप असा पक्ष आहे जो अनेक वर्ष विरोधी पक्षात राहून आलाय. त्यांना सत्तेचं महत्व कळलंय, विरोधी पक्षात राहिल्यावर काय राहावे असतं ते पण कळलंय, आणि त्यांनी हे सगळं चांगल्या प्रकारे घोटवलंय सगळं. त्यांच्याकडे एकमेव पक्ष यांच्याकडे बौद्धिकचा प्रकार असतो. ते काय बौद्धिकात काय होतं ती गोष्ट वेगळी, पण इथं ते काहीतरी आता विचारसरणीची बाबतीत रिलेटिव्हली तो स्ट्रॉंग पक्ष आहे. म्हणून तर इतर सगळे पक्ष फुटत आहेत, पण तो पक्ष फुटत नाही. का? कारण मग विचारसरणी काय असेल ती असेल, पण तिच्याशी एक प्रकारची बांधिलकी त्यांनी उभी केलेली आहे. तसं काँग्रेसचंही पूर्वी हे होतं, राष्ट्रसेवा दल नाव असं होतं. त्यातनं नाटकं असत, गाणी असत, त्यातनं निळू फुले, रामनगरकर असे उत्कृष्ट कलाकार मिळाले, दादा कोंडगे मिळाले, आणि त्यातनं कार्यकर्ते उभं, त्यातनं पक्ष वाढे मोठा होईल. मधल्या काळात ते सगळं सोडून दिलेलं आहे. त्या काँग्रेसकडे डायरेक्टली नेतेत, खालते कार्यकर्ते हा प्रकारच नाही. पण तेच हे जे जनसंघ किंवा बीजेपी आहेत, आणि खालच्या स्तरावर खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्याचं जाळं उभं केलंय. अनेक संस्था, RSS ही एक NGO आहे मोठी, आणि त्यांचं कल्याण, वनवासी कल्याण आश्रम, किंवा मग संस्कार भारती, शिक्षा भारती, किंवा मग विश्व हिंदू परिषद, अशा हजार बजरंग दल आहे त्याच्यामध्ये, बजरंग दल पण आहे. एक्झॅक्टली. ज्याला जे आवडतं, ज्याला ठोकाठोकी करायला आवडतं, व्हॅलेंटाईन डेला जर मारायला आवडतं, त्याला बजरंग दल. ज्याला स्वतः हिंदू असल्याबद्दल प्रश्न विश्व हिंदू परिषद, ज्याला विद्यार्थी म्हणून काम ABVP काढून ठेवलंय, असं ज्याला जे आवडतं सगळं काढून दिलंय. आता जास्तीत जास्त लोकांना आपल्या ह्याच्यात घेणं, रांगोळी काढायला आवडते, संस्कार भारती रांगोळी काढा, संस्कृत शिकायला आवडतं, संस्कृत भारती काढून ठेवलंय, शिक्षकांसाठी शिक्षक भारती काढून ठेवलंय. सगळं त्यांनी काढलंय बरोबर, आणि बरोबर सगळ्यांना त्यांनी घ्यायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. असं एक नेटवर्क उभं केलंय मोठं, एक मोठा प्लॅटफॉर्म उभा केलाय, त्याच्या बळावरच सत्ता आहे. सर, पण ह्या प्लॅटफॉर्मचं म्हणजे भाजपच्या बाबतीत असं म्हटलं जातं की भाजपला आता हिंदू राष्ट्र करायचंय. बरोबर. पण आपल्याकडे तर लोकशाही आहे. बरोबर. मग हे हिंदू राष्ट्र कुठं संविधानात बसतं का? म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा झालाय की बीजेपीकडे बघितलं मला असं नेहमीच वाटतं की त्यांचा आदर्श कुठला देश असेल तर तो म्हणजे पाकिस्तान. की बरोबर ते कितीतरी पाकिस्तानमध्ये हेट्रेट म्हणत होते, त्यांच्या मनात नसलं आदर्श त्यांना वाटतं तो पाकिस्तान, की पाकिस्तान सारखं आपण केलं पाहिजे. पाकिस्तानने कसं धार्मिक राष्ट्र उभं केलं, थिओक्रेटिक, धर्म हा देशाचा प्रधान घोषित केला. मग तसं मुस्लिमांचे 40 देश आहेत, हिंदूचा एक देश असायला काय हरकत आहे, आणि मग हिंदू राष्ट्र. आणि मग ते त्यावेळेच मांडलं होतं मांडणीच्या वेळेस की जर आता असे मुस्लिम विभाग वेगळे झालेत तर आता हिंदुस्थान हा खऱ्या अर्थाने हिंदूंचा आहे, मग आता काय हरकत आहे हिंदू राष्ट्र म्हणून त्याला हे करायला. म्हणून तर काँग्रेसच्या वेतातून हिंदुस्थान हे नाव काढून टाकून मग भारत आणि इंडिया ही दोन नावं मग शेवटी ऑफिशियली आपण घेतली. तर मग हे करण्यात प्रॉब्लेम काय हिंदू राष्ट्रामध्ये, की तसं करून पाकिस्तानने काय गडबड केली आहे, काय घोटाळे केलेत आणि काय गोंधळ घातलाय तो आता रोज दिसतोय की ते पूर्ण फेल्युअर मॉडेल आहे. त्याच्याने उलट देशाचं नुकसान होतं खूप. आणि दुसरा एक मुद्दा असा की इस्लाममध्ये एक वेळ असं काही काळ तरी राष्ट्र टिकू शकेल एक धर्मावरच्या बळावर, कारण इस्लाममध्ये एक प्रॉफिट आहे, एक पुस्तक आहे, एक अल्लाह आहे. तसं इथे हिंदूंमध्ये नाही ना, एक देव नाहीये, एक पुस्तक नाहीये. मग कशाला उगाच सगळं, म्हणजे हिंदू धर्माचा फॉर्म्युलाच वेगळा आहे. मग तो फॉर्म्युलाच वेगळा असताना तशा प्रकारे करायला जाणं म्हणजे शुअर शॉट फेल्युअरची तयारी आहे. आणि त्यामुळे हे स्वप्न सावरकरांकडे त्यांनी घेतलंय, पण ते मला फिजिबल आहे असं वाटत नाही. पण काँग्रेसच्या बाबतीत असं बघायला गेलं तर गांधी हे नाव काँग्रेसने, म्हणजे महात्मा गांधींपासून असेल तर आत्ताचे गांधी, बरोबर. पण मग आता भाजप सावरकरांचं नाव घेते, काँग्रेस मात्र हे होतं. काँग्रेसचे विचार आहेत का, म्हणजे काँग्रेसचे विचार नक्की काय? काँग्रेसचे विचार म्हणजे काय झालं ना, की एका विशिष्ट घराण्याचे विचार एवढंच त्यांचा तो मुद्दा झालाय. खरं तर आता हे सरदार पटेल हे कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेसचे होते. पठार हायजॅक करून घेऊन गेल्यानं कळलं पण नाही, पण का हायजॅक करू शकले, कारण यांनी बाकी कोणाला महत्व दिलं नाही. पटेल काँग्रेसच होते, त्यांच्या नावाने काही रस्त्यांची नावं ठेवायची, काही संस्थांची नावं ठेवायची. पण बऱ्याच वेळेला म्हणजे इंदिरा गांधी पद, राजीव गांधी संस्था, जवाहरलाल नेहरू पद, त्याच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत. सुभाषचंद्र बोसांना जो हायजॅक केले बऱ्यापैकी ते काँग्रेसमध्येच होते, लोकप्रिय टिळक काँग्रेसमध्ये होते, तर पोलीस हायजॅक करून झालेलं आहे. असं काय झालं की यांच्याकडे सगळे होते, पण ते जिथं पिकतं तिकडे विकत नाही. तसं काँग्रेसकडे कोण नाही, असं म्हणजे सगळेच तो होते. एवढा मोठा सौंदर्याचा वारसा होता, पण त्यांनी तो गमावून बसले असं मला म्हटलं. त्यामुळे त्यांचं जे म्हणतात की आमच्याकडे सोच आहे, ती सोच काय आहे
मला तरी अजून कळलेलं नाही. सर, पुन्हा एकदा शिवाजी महाराजांवर येऊ आपण. शिवाजी महाराजांच्या काळात जे राजकारण तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं, त्याच्यामध्ये नीती होती आणि कुठेही स्वार्थ नव्हता. पण आजच्या राजकारणामध्ये तो स्वार्थ बऱ्यापैकी दिसून येतो. बरोबर. मग का बरं? म्हणजे प्रत्येकच पक्ष इलेक्शनच्या वेळेस किंवा निवडणुकांच्या वेळेस शिवाजी महाराजांचं नाव घेतं. पण तो बरोबर. स्वार्थीपणा मात्र दिसून येतो इथं. तिथे शिवाजी महाराजांचं नाव घेणं हे एक प्रकारे महाराष्ट्रात म्हणजे कंपल्सरीच आहे. कारण ते आपलं अगदी आराध्य दैवत म्हणतो. आणि मग त्यांचं नाव घेतलं की एक अशी प्रतिष्ठा मिळते, एक प्रकारचं म्हणजे हे मिळतं लेजिटिमसी, की एकमेव व्यक्ती आहे की जो सगळ्याच पक्षांना, सगळ्याच जाती जमातींना मान्य आहे. कारण महाराष्ट्राचा तसं एक फिनॉमिना असा आहे की महाराष्ट्राने असा एकच एक नेता कधी मान्य केला नाही. तर शेवटचा असा एकमेव मान्य केला नेता म्हणजे शिवाजी महाराजांचं. त्यामुळे मग तो तसा मुद्दा आला. पण मग शिवाजी महाराजांचे नक्की आदर्श काय होते आणि ते आपण स्वीकारायचे म्हणजे काय, यावर पुरेसा आपण चर्चा झालेली आहे असं मला वाटत नाही. मग काही प्रमाणामध्ये पानसरेंनी ती चर्चा केली आहे, शिवाजी कोण होता मध्ये, किंवा मग बागुल जे कोल्हापूरचे आहे, आणि दगलबाज शिवाजीमध्ये शिवाजीचं राजतंत्र आणि कुठल्या प्रकारच्या कल्पना त्यांनी हे केल्यात त्याच्यावर काम केलंय. असं काय काय थोडं झालंय, पण याहून जास्त होण्याची गरज आहे. जसं म्हटलं गेलं की नेपोलियन बोनापार्टवर 44,000 पुस्तकं लिहिली गेली आहेत. मग तसं शिवाजी महाराज आहेत, त्यांच्यावर आपण निदान एक 4,000 तरी लिहिली पाहिजे. तर मला वाटतं की 400-500 पेक्षा जास्त पुस्तकं असतील. मग पुरेशी चर्चा न करणं त्याचा तोटा आपल्याला होतोय असं मला वाटतं. सर, शिवाजी महाराजांनी बऱ्याचदा असं सांगितलं होतं की बऱ्याच शत्रूंना माफी दिली. बरोबर. पण आत्ताचे जे विद्यमान मुख्यमंत्री ते एका सभेत बोलताना म्हटलं की शत्रूंना माफी नाही, हे आम्ही शिवाजी महाराजांकडून शिकलोय. बरोबर. किंवा शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचाही उल्लेख होतो. पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून गेले की त्याने सांगितलं मी गनिमी कावा केला. बरोबर. पण मग याच्याकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे शिवाजी महाराजांकडनं हे घेतलं, पण मग त्याच्यानंतर मग आरोप झालेच, 50 खोके घेतले आणि हे झालं. हे राजकारण कसं आहे? म्हणजे आता हे सगळं त्यांनी केलं समजा, यादी काय करायचं ते. पण हा प्रेझेंटिझम नावाचा एक प्रकार आहे. प्रेझेंटिझम हा इतिहासाच्या अभ्यासातला एक फॉल्ट आहे. म्हणजे काय, तर तुम्ही त्या जुन्या लोकांना आजच्या राजकारणासंदर्भात वापरता आणि जसं काय आपण जे करणार आहोत ते जस्टिफाय करायला त्यांचा याच्या कृतीचा वापर करता. तर त्यांचं राजकारण, तो काळ, ते संदर्भ वेगळे होते आणि आजचं राजकारण, त्याचा काळ, ते संदर्भ खरं तर वेगळे. बाकी शिवाजी महाराजांनी वेगळ्या वेगळ्या वेळी परिस्थिती बघून निर्णय घेतले. कधी कधी त्यांनी माफी दिली आणि कधी कधी दिली नाहीये. जसं ते रांझ्याच्या पाटलाची कथा आहे की त्याने बलात्कार केला होता, त्यांनी लगेच त्याचा चौरंग केलाय, दोन्ही हात दोन्ही पाय तोडले. तिथे त्याने कुठेच तिथे हे केलेलं नाही, कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. अशा प्रकारे ते म्हणजे कुठे करायचं आणि कुठे नाही तेच मात्र नेताजी पालकर मुघलांना मिळाला, तिथे अफगाणिस्तान लढला, पण परत आला, त्याचं धर्मांतरी करून घेतले, परत त्याला पुन्हा मुख्य धर्मात आणलंय आणि त्याला माफी पण दिली आहे. मग काही ठिकाणी त्यांनी ऍडजस्ट पण केलंय. पण हे सगळं करताना त्यांनी आपला मेन बेस जो आहे की जनता आणि जनतेचं हित, त्याला कुठेही नजरेआड होऊ दिलेलं नाहीये. तर तो जो फिनॉमिना आहे तो थोडासा मला वाटतं आजच्या काळात उलट झालंय की आता भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय. त्यामुळे राजकारण्यांमध्ये आता कोण जास्त भ्रष्ट अशी स्पर्धा आहे. भ्रष्ट असणं म्हणजे यशस्वी असणं, असं काही आज फिनॉमिना आहे. त्यामुळे मंत्र्यांवर नुसते आरोप नाही, सिद्ध झालेले आरोप आहेत. आता कृषी मंत्री होते, त्यांच्यावर तर तरी फ्लॅट खोटे आहे, कागदपत्र सिद्ध होऊन राजीनामा देत नव्हते आणि मग केस उभी राहिल्यावर सगळं दिलाय. एकेकाळी तर नुसते आरोप झाले, राजीनामा द्यायची पद्धत होती. आता आरोप सिद्ध होऊन राजीनामा देत त्याला कोण तयार होत नाही. आता त्यांचं काय म्हणणं असतं की सगळेच तर करप्ट आहेत, जो पकडा गया वो चोर, मी पकडा गेलो म्हणून चोर का, बाकीचे काय साव आहेत का? एक प्रकारे बरोबर त्यांचं म्हणणं, म्हणजे सगळेच आहेत. मग आता इथे असं होतं की म्हणजे मग याचा अर्थ राजकारणाचं शुद्धीकरणाची गरज आहे. तर शुद्धीकरण होणार म्हणजे काय, आपण जास्तीत जास्त चांगल्या लोकांना आणलं पाहिजे, थोडं क्राऊड वाढवलं पाहिजे. सध्याचं काय होतं की लिमिटेड लोक राजकारण करतायत. प्रत्येक राजकारणी जनतेला सांगतो की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या सुजयला सांभाळा, माझ्या अमितला सांभाळा. महाराष्ट्राचा पाळणाघर करून ठेवलेलं आहे आणि त्या पाळणाघरात बाहेरून आपण जास्तीत जास्त तरुण आणले, तरुण याले राजकारणात, तर बेस्ट आहे. सर, आपण नेहमी वाचताना, पुस्तकाचं वाचताना किंवा अनेक भाषणांमध्ये ऐकतो की शिवाजी महाराजांचं राज्य हे कल्याणकारी राज्य होतं. बरोबर आहे. पण मग आजचे राज्यकर्ते तशा पद्धतीने कल्याणकारी राज्यकारभार चालवतात का किंवा करतात? म्हणजे मुळात कसं की आपलं आता राज्यव्यवस्थाच कल्याणकारी पत्रे अर्जित केली आहे. महाराजांच्या काळात तेवढे रिसोर्सेस त्यांच्याकडे तेवढे नव्हते खरं तर. त्यातल्या त्यात जितकं शक्य आहे तेवढं त्यांनी लोकांना राहत देण्याचा प्रयत्न केला, मदत करण्याचा प्रयत्न केला. आज त्या मनाने आपली जी मदत करण्याची ताकद आहे ती खूप वाढली आहे. जसं गरीब कल्याण योजनेमध्ये आपण 81 कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देतो, 5 किलो प्रत्येकाला देतो, एवढी मोठी क्षमता आहे आपली. किंवा मग महिला लाडकी बहीणमधनं आपण महिलांना पैसे देतो, किसान सन्मान मधनं 6,000 रुपये देतो, केंद्राकडनं 6,000, राज्याकडनं 6,000, 12,000, अशा अनेक इंटरेस्टिंग स्कीम आपण राबवतो. त्यामुळे त्या अर्थाने तर वेलफेअर स्टेट जे आहे, कल्याणकारी राज्य, ते आता विस्तारलेलं आहे. आणि अजून एका दृष्टीने विस्तारलेलं आहे की महाराजांचा प्रॉब्लेम काय होता की तो मध्ययुग होतं.
तर त्यांनी प्रामुख्याने राजतंत्र, पराक्रम आणि राजकीय व्यवस्था या अंगाने सगळं पुढे नेलं. पण सामाजिक अंगाने त्या काळात त्यांचा सपोर्ट नव्हता. जो मधल्या काळामध्ये आता आपल्याकडे महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉक्टर आंबेडकर या लोकांनी मध्ये येऊन आता खूप चांगल्या प्रकारे हे विस्तारलं आहे की नक्की काय करायचं आहे. तरी पूर्ण समाजाचं अनालिसिस केलं आणि त्यातनं दाखवून दिलं की काय चुकतंय आपलं समाज म्हणून. आणि त्यातनं आरक्षणासारखी कल्पना आपण आणली, ती राबवतो आहोत. ते सामाजिक विचार आता आपण प्रगत स्तरावर आणले. तर आज जर महाराज असते तर जास्त उत्साहाने आणि जास्त चांगल्या प्रकारे त्यांनी हे सगळं पुढे चालवलं असतं. विशेषतः शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांनी पाया आज केले असते आणि त्याचा त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे विस्तार करून दाखवला असता, असं मला वाटतं. सर, तुम्ही अर्थशास्त्राचे अभ्यासक राहिलेले, आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केला. बऱ्याचदा असं नाही, राज्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि मग अशा पद्धतीने जर योजना देत असतील तर म्हणजे मग राज्य कसं चालवायचं? प्रश्नच नाही. म्हणजे समजा पुन्हा कर्ज असणं हे वाईट नसतं. आजच्या काळामध्ये डेफिसिट फायनान्सिंग नावाचा प्रकार आहे की तुमच्याकडे जर 100% रोजगार नसेल तर तुम्ही तूट तयार करा अशा पद्धतीने. पण तूट हा कशावर खर्च करा, तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च करा. पण आता लाडकी बहीण जो आहे तो भांडवली नसून महसुली खर्चच आहे. पुन्हा त्या लाडकी बहीणला करताना आपण शिक्षण आरोग्यावरचा खर्च कमी करतो. मग हे जास्त धोकादायक आहे. मग शिक्षण आरोग्य तर जास्त महत्वाचं आहे ना. शिक्षण आरोग्यातनं जी दिशा स्पष्ट होते, शेती जे उघडतात ती नुसतं लाडकी बहीण म्हणून उघडत नाही. ते करून हे करतात असेल तर काय एक वेळ ठीक आहे. पण ते बंद करून ते कमी करून हे देणार असो आपण. पुढचं यातनं महिलांचं सक्षमीकरण होतंय का, तर महिलांचं सक्षमीकरण कधी होणार की जेव्हा त्या स्वतःच्या कर्तृत्वाने ते पैसे कमवणार. बरोबर. तर ते खरं सक्षमीकरण ना. असं भिकाऱ्याने भीक दिल्यावर भिकायला द्यावं तसं दिलं ते रस्त्यात पाकिट सापडलं आणि पाकिटात 1500 रुपये सापडले तर सक्षमीकरण म्हणू का आपण? तर सक्षमीकरण म्हणू शकत नाही. आणि त्यामुळे शॉर्टकट स्कीम देत्या, या शॉर्ट टर्म ॲडव्हान्टेज येतील पण दीर्घ काळात त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि त्यामुळे पुन्हा कर्ज वाढतं त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, काही इश्यू नाहीये. कर्जाचं एक प्रमाण असतं, त्या प्रमाणात ठेवून ते करायला हरकत नसतं. त्या कर्ज तुम्ही करता काय आणि मग गुड इकॉनॉमिक्स इज अ गुड पॉलिटिक्स असं म्हटलं गेलं. महाराज असते तर त्याने अजून कर्ज घेतलं असतं, पण त्यातून त्यांनी भांडवली खर्च केला असता तर लोकांचं सक्षमीकरण खऱ्या अर्थाने कसं होईल त्याच्यावर काम केलं असतं. की कोणतं महाराजांनंतर सईबाई असेल, ताराबाई असेल, या सगळ्यांनी जोरदार राज्य चालवलंय. तेवढं सक्षमीकरण त्या काळात त्यांनी करून दाखवलेलं होतं. त्यांची खुद्द आईच पुढे सक्षमीकरणाचं उदाहरण आहे. असं महिलांचा खूप मोठा रोल मराठ्यांच्या इतिहासामध्ये आहे. मग त्या काळात मध्ययुगाचं त्यांनी एवढं करून दाखवलं, आजच्या काळात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ते स्वप्न पाहिलं असतं आणि पूर्ण करायचा प्रयत्न केला असता. सर, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली जी सत्ता केंद्र होती म्हणजे मुघल असतील, आदिलशाही, निजामशाही आणि आत्ताचं सत्ता केंद्र म्हणजे बघ, राज्यात वेगळ्या विचारांचं सरकार असेल आणि मग केंद्रात वेगळ्या विचारांचं. बरोबर. काय फरक जाणवतो? नाही, मग तोच तो मुद्दा आहे की आता तुम्ही समदृष्टीने बघणं सगळ्यांकडे, न्यायनीतीने वागणं म्हणजे काय, तर जे विरोधी पक्षांचं सरकार असेल तरी त्यांचं जे काही आहे ते बिल अडवू नयेत. उलट त्यांनाही बरोबर घ्यायचा प्रयत्न, सबका साथ सबका विकास म्हणताना विरोधी पक्षाचे सरकार पण याच्यामध्ये आली पाहिजे. तेवढं तुमचं एक व्यापक विचारसरणी असली पाहिजे. तशी नसेल, जसं मग मुघलांचा तसं झाला होता प्रॉब्लेम की आजच्या म्हणजे थोडंसं बीजेपीचं असं वाटतं की एक देश एक पक्ष, तसं मुलांना नाही वाटत होतं की अख्ख्या देशात एकच सत्ता असावी, मुघल सत्ता. तेही हरकत नाही. पण त्यात तुम्ही मग प्रांतिक स्वायत्तता देता का, तर ते त्याला तयार नव्हते. फक्त अकबराने राजपुतांना स्वराज दिलं होतं. मग महाराजांची मागणी तीच होती की आम्हालाही स्वराज द्या. बरं, स्वराज काय नवीन नाहीये, राजपुतांना दिलंच की, तसं आम्हाला अंतर्गत कारभार करू द्या. औरंगजेब तयार नव्हता, अकबर स्वतः काही तयार झाला असता. मग त्या मुद्द्यावरनं जो वाद झाला तो एक प्रकारे केंद्र आणि राज्यांच्या मनात वादच होता तो, असंच म्हणावं लागेल. किंवा ही संधी अगदी संभाजीराजांना पकडलं तेव्हा पण होती, तेव्हाही ती मागणीच होती. जर औरंगजेबाकडे थोडंसं हे असतं तर संभाजीराजांची मागणी मान्य केली असती स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची. स्वराज्य दिलं असतं, जे काही नवीन नव्हतं, राजपुतांना दिलंच होतं. पुढचे 200 वर्ष जसे मधल्या आधीचे वर्ष राजपूत हे मुघलांचे खांब होते, तसे पुढचे 200 वर्ष मराठा हे मुघलांचे खांब ठरले असते आणि मुघल राज्य अतिशय स्थिर आणि बळवंत राज्य ठरलं असतं. पण औरंगजेबानं ते केलं नाही. मग अशा प्रकारे ऍडजस्ट असलं पाहिजे आणि अशा प्रकारे भेदभाव करता कामा नाही. सर, शिवाजी महाराजांच्या काळात सत्ता मिळवण्यासाठी युद्ध होत होती, पण आता लोकशाही आहे. बरोबर. आता युद्ध म्हणजे आपण निवडणुकीमध्येच युद्ध, मग एकमेकावरती टीका करणे. म्हणजे आता टीकेचे बाण सोडले जातात, त्यावेळेस वेगळे बाण सोडले. बरोबर. पण मग हा सत्ता संघर्षाची मानसिकता का बरं बदलली असेल? म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केला की शिवाजी महाराजांना पूर्ण भारतावर राज्य करायचं होतं. हो, पण आता तसं देशाचा महाराष्ट्र करायचा होता. हो, देशाचा मान. पण आता तसं दिसत नाही. म्हणजे भाजपच्या बाबतीत जरी दिसत असलं तरी इतर पक्षांमध्ये तसं दिसत नाही. मग ते दुर्दैवी आहे की आकांक्षा छोटी असणं म्हणजे फेल्युअर इज नॉट अ क्राईम, लो एम इज अ क्राईम.
हा. छोट्या हे असणं, विचार असणं हा गुण आहे. तसं थोडंसं काय होत आहे की मोठं विचार करण्याची क्षमता नाहीये, मोठं बघायची क्षमता होत नाहीये. मग ते कसं होतं की मग महाराजांसारखा एवढा मोठा व्यक्ती होऊन गेला आणि आपल्याकडे तशी विजन नसेल तर किती वाईट आहे. युपीत वगैरे असं कोणी मोठा होऊन नाही गेला तरी त्यांनी त्याची विजन पंतप्रधान पद ते हक्काने घेतात, त्यांना हक्काचं वाटतं ते. तसं आपल्या इथल्या लोकांना वाटत नाहीये. खरं तर आपण हक्काने दावा केला पाहिजे. आपल्याकडे तर नाही का म्हणजे जेव्हा पटेलांवर काही लोकांनी दबाव टाकला होता की तुम्ही गांधी साथ सोडा आणि या बाजूला या, संत्र्याशिवाय असं झालं होतं. त्या एका भाषणात पटेल असं म्हणाले की जगातलं सर्वात महान नेतृत्व जन्माला आलं आणि आम्ही त्या लायकीचेच नव्हतो असं कोणी म्हणू नाही. तसं आपल्याला महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबद्दल म्हणता येईल की एवढा मोठा नेता जन्माला आला आणि आपण त्याच्या लायकीच्या वतकीने आधी शोधावं लागेल की ज्याने एवढी स्वप्न पाहिली, एवढं जबरदस्त काम त्याच्या काळामध्ये केलं. त्याच्यापेक्षा खूप चांगल्या फॅसिलिटी, खूप चांगलं शिक्षण, खूप चांगल्या सुविधा आणि कम्युनिकेशन आणि इतर सुविधा आहेत. तर आपण करतो त्याहून मोठं काहीतरी केलं. तर असे लोक म्हणत नाही राजे पुन्हा या. तर राजे कशाला पुन्हा या, तुम्ही कसं राजेने केलं की काय करायचं ते. आता आपलं काम आहे ना, आता उरलं काम आपण केलं पाहिजे. मग तसं आपण सगळ्यांनी ठरवलं तर निश्चितच महाराष्ट्र हा देशात नेतृत्व देईल आणि देशाला पुढे घेऊन जाईल. सर, आता तुम्ही राजे पुन्हा या म्हटले, म्हणजे मला उत्सुकता आहे की शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज अगदी गावाखेड्यापर्यंत पोहोचले. म्हणजे आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की एका सेकंदात हे होते. पण हे विचार मग आताही शिवाजी महाराजांच्या नावाने कुठलेही मेसेज व्हायरल होऊ शकतात. पण मग शिवाजी महाराज कसे गावाखेड्यापर्यंत पोहोचले? हो, खूपच महत्वाचा फिनॉमिना आहे की त्या काळात कम्युनिकेशन मीन्स नव्हत्या, रस्ते नव्हते आणि एवढा मोठा प्रदेश पसरलेला, दऱ्याखोऱ्या, वाड्या वस्त्या, तिथे कसे पोचले. आणि असा एक काळ आला होता जेव्हा राजा आणि प्रजा एक झाली होती. की असं दुर्मिळ काळ की ज्या दोघांचं मन एकमेकांना पूर्ण कळलं होतं. आणि त्यामुळे मग आता हे ते कसे पोचले, त्यांचं एक पहिली गोष्ट म्हणजे हेतूची निर्भयता की त्यांचा हेतू अगदी शुद्ध होता, जो लोकांना पटलं अगदी की हा राजा असा आहे की जो जनतेचा राजा आहे आणि बाकी तरी कुठे राजकीय तंत्र वापरत असं वेगळे आहे. तसं त्याचा हेतू पूर्ण पक्का आहे, त्याचं दिशा निश्चित आहे आणि त्यामुळे मग लोकांनी त्यांना सपोर्ट पूर्ण ताकद देऊ केलाय. आणि त्यामुळे मग त्यांना तो एक म्हणजे फायदा आला की थेट जनतेशी त्याची भागीदारी होती. हा एक मोठा मुद्दा आहे. त्या ते कुठल्या जमीनदार, जागीरदार ते अशा कुठल्या याच्यावर उभे नव्हते, त्या ते कुठेच वीक पोझिशनमध्ये नव्हते. भागीदारी थेट जनतेशी केली आणि आपला वारसा जो आहे त्यांनी तो पण जनतेला सोपवला. म्हणजे हा थोडा फिनॉमिना हल्ली थोडा दुर्लक्षित होतो की त्यांनी आपला वारसा जो आहे राज्याचा तो खऱ्या अर्थाने जनतेकडेच सोपवलाय. मग ते टेस्ट ऑफ सक्सेशन असा प्रकार असतो, तो राजकारणी बिझनेसमध्ये सगळ्यांना लागू होतो की हे लोक जिवंत असताना खूप धडापड करतात आणि राज्य किंवा बिझनेस उभा करतात. पण बऱ्याच वेळा ते गेल्यानंतर ते सगळं धाडकन कोसळतं, त्यांना सक्सेशन नीट मॅनेज करता येत नाही आणि त्यावेळी एवढी सगळी मेहनत वाया. महाराष्ट्र ती टेस्ट एकदमच चांगल्या प्रकारे केलं की त्यांच्यानंतर 27 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष झाला आणि कधी कधी राजा होता नव्हता, कुठे होता हे कोणाला माहिती नाही, तरी सुद्धा लोकांनी संघर्ष सोडला नाही. मग ते महाराजांचं मोठेपण आहे की वारसाच दिला होता लोकांना ना, त्यामुळे लोक त्या ह्याच्याने लढले की एव्हरीबडी बिकम शिवाजी, प्रत्येक जण शिवाजी बनल्यामध्ये ती विशिष्ट फिनॉमिना जो आहे तो त्यांनी रुजवला आणि त्या काळात हे करून दाखवलं. जे औरंगजेबाला लक्षातच नाही आला मुद्दा की हा काय प्रकार आहे. त्याचं लॉजिक होतं की राजा मारला पकडला की राज्य संपलं. पारंपरिक मध्ययुगीन राज्य असं होतं की राजे पकडले मारले नाही तर काही फरक पडेना. मग एवढं त्या काळात तरी करून दाखवलं तर आपल्याकडे निश्चितच त्याहून जास्त संधी आणि जास्त चांगला आहे. फक्त मग हेतूची निर्भरता पाहिजे, काय करणार आहोत त्याच्याबद्दल शुद्धता पाहिजे आणि तसे करण्याची कळकळ पाहिजे. कळकळ असेल तर ते आजही होऊ शकतं. सर, तुम्ही सांगितलं की महाराजांनी वारसा जनतेला दिला होता, पण आत्ताचे जे वारसदार म्हणून घेतात छत्रपती, म्हणजे कोल्हापूरची गादी असेल किंवा साताऱ्याची गादी असेल, खरंच कितपत जनतेसाठी काम करतात असं तुम्हाला वाटतं का? राजकारण देण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, निवडणुका लढवण्याचाही हक्क आहे, पण अशा भावनिक पद्धतीने जे विजय मिळवतात आणि त्यांचं काही करत नाहीत त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं की एक प्रकार भावनिक ब्लॅकमेल आहे. आता ते जर शिवाजी महाराजांचे वारस आहेत तर मी का नाही, भावनिक तर मी आहेच, पण इव्हन बायोलॉजिकली म्हणू शकतो कारण एवढ्या पिढ्यानंतर महाराजांचा माझ्यात पण आहेच की बायोलॉजिकली. ज्ञानियाचा वा तुक्याचा तो जो माझा वंश आहे, माझ्या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, गदिमांनी म्हटलंय. तसं मी म्हणेल की माझ्या ते शिवाजी महाराज म्हणजे भावनिक तर आहेच, त्यात त्यांनाच वारसा मिळाला आणि मला मिळाला नाही असं कोणी म्हणेल तुम्ही मान्य करणार नाही. पण मग हे दुर्दैवाने काय होतंय की हे त्यांच्या याच्यापुरते अखिल भारतीय सोडा अखिल महाराष्ट्र पण त्यांची विजन नाही, तथाकथित राजांची विजय त्यांच्या याच्यापुरते आणि चक्क गुंडगिरी आहे. तुम्ही बघतो लोक घाबरले असत, घाबरून आदर असणं आणि धाक असणं म्हणजे असणं फरक आहे. लोक घाबरून त्यांना तिथे त्याच्या बाहेर पडत आहे त्यांच्या एरियाच्या की त्यांना तसं कोण विचारत नाही. सर, बऱ्याचदा राजकारणामध्ये इतिहासाचा वापर स्वतःच्या सोयीने केला जातो. बरोबर. आणि शिवाजी महाराजांची म्हणजे तुम्हाला एक इतिहास अभ्यासक म्हणून काय वाटतं की हा सोयीने केलेला वापर
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या राजकारणात खरंच जिवंत आहेत का? जिवंत आहेत या अर्थाने, की म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो, की महाराष्ट्र हा तसा शेतीमध्ये दुर्बळ आहे. हं. इथे पाणी साठत नाही, हं. तर शेती फारशी होत नाही. हं. तरी आज महाराष्ट्र औद्योगिकरण, सेवा क्षेत्र, हं. सर्वात जास्त भारतातले स्टार्टअप हे हं. महाराष्ट्रात आहे. सर्वात जास्त एफ-डी-आय हं. महाराष्ट्रात येतो. सर्वात जास्त परदेशी पर्यटक महाराष्ट्रामध्ये येतात. सर्वात जास्त आयकर कलेक्शन महाराष्ट्रातनं होतं. मग सगळं म्हणजे महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी हे कशाच्या बळावर केलंय? हे सगळं शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे, हं. की मागे एक अशी स्पर्धा मुंबईत घेतली होती जगातल्या विविध शहरांमध्ये, की पाकीट सोडून दिलं आणि ते परत येतं का ॲड्रेस पण ठेवले होते. तर हं. नंबर 1 शहर मुंबई आलं होतं, हां. की जितकी पाकीट अशी सोडली ती परत आली. त्यांनी ते ज्यांना मिळाली त्यांनी ती पाठवून दिली बरोबर हं. पैशासकट. हं. असं जगात पहिल्या नंबरवर महाराज. तो वारसा आहे, हं. की प्रामाणिक राहणं, हं. प्रामाणिकपणे आपलं काम करणं, हं. कुठलाही अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन पण करायचा हं. नाही. मग त्या अर्थाने ते आहे. लोकांकडे ते आहे. हं. फक्त राजकारणी त्यामधनं तितकेसे नाही करू शकत आहेत म्हणजे. त्यांनी तो फिनॉमिना तितक्याशा चांगल्या प्रकारे स्वीकारलेला नाहीये. तो मान्य केला. तर आज आपण काय केलं पाहिजे, की आपण कोणतीही गोष्ट करताना समाजात, राजकारणात शिवाजी महाराजांचं एक बेंचमार्क लावला पाहिजे, की समजा ही गोष्ट त्यांनी कशी केली असती. हं. त्यांनी या गोष्टीकडे कसं बघितलं असतं हं. आणि तो बेंचमार्क लावून ती गोष्ट करायची की नाही करायची बघितलं हं. पाहिजे. त्या प्रकारे आपण गेलो, हं. तर निश्चितच आपलं राजकारण खूप चांगल्या प्रकारे होऊ हं. शकेल आणि त्यातनं आपल्या निर्णय प्रक्रिया पण चांगली होऊ हं. शकेल असं मला वाटतं. म्हणजे आता तुम्ही तेच म्हणलात. पण खरंच जर शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने राजकीय आत्ताच्या व्यवस्थेकडे बघितलं असतं, काय वाटतं तुम्हाला? मग त्यांनी काय केलं असतं पहिली गोष्ट म्हणजे, की त्यांनी सगळे जे स्कीम्स आहेत, हां. त्याच्यातला भ्रष्टाचार पहिले मोडून काढला असता. भ्रष्टाचाराला बिलकुल माफी दिली नसते. नसती. कारण जनतेचा पैसा आहे. जसं हां. ते सुरत लुटली वगैरे, हं. दोनदा सुरत लुटली आहे, सगळी हं. शहरं लुटली. हं. प्रत्येक वेळेला मावळ्याचं आतमध्येच्या शहरात घुसण्यापूर्वी आणि बाहेर आल्यावर चेकिंग केलं जाईल. हं. त्यातला काही त्यातलं त्याला दिलं जात नसे. हं. ते सुलतानांकडे खम्स नावाची पद्धत होती. हं. खम्समध्ये ते काय करत, की 1/5 लुटीचा भाग 20% हा त्या सैनिकाला दिला जाईल. हं. तसं महाराज किती खम्स देत? ते ₹1 पण देत हं. स्वराज्यासाठी आहे. ते काय माझ्यासाठी नाही की तुमच्यासाठी नाही. त्यामुळे ते पूर्ण चेक करत. कुठल्याच प्रकारचं करप्शन कुठल्याही प्रकारे होऊ देत नसत. मग त्या प्रकारचं त्यांचं जे शिस्त होती. असं म्हटलं गेलं महाराजांबद्दल, की त्यांनी कोणालाही ₹1 त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दिला नाही हं. आणि कोणालाही ₹1 त्याच्या क्षमतेपेक्षा कमी कमी दिला नाही. म्हणजे कमी पण नाही आणि जास्त. जास्त पण नाही. मग आज तसं बऱ्याच वेळेला होत नाहीये. काही लोकांना खूप जास्त त्यांच्या क्षमतेपेक्षा मिळतंय हं. आणि काही लोकांना त्यांच्या गरजा आणि क्षमतेपेक्षा खूप कमी हं. मिळतंय. विषमता वाढते. हं. या बाबतीत महाराज फार हे होते, हं. की ते बरोबर ते कोणाचं किती आहे तेवढी नजर लावून त्यांनी बरोबर तसं केलंय. हं. अशी व्यवस्था लावून दिली, की ज्या मिर्झा जयसिंग यांनी पकडलं होतं महाराजांना, त्या औरंगजेब म्हणाला, की मारून टाका. कामच संपेल. हं. तर जयसिंग राय औरंगजेबला म्हणाले, की जितकं माझं निरीक्षण आहे असं त्याने वॉर मशीन उभं केलंय. ते मारून टाकता येईल. काही फरक पडणार नाही. त्यानंतर हे लोकं लढत राहतील. त्या लेव्हलचं त्यांनी उभं केलं होतं, की मी गेलो तरी फरक पडणार नाही. अख्खी एक सिस्टम उभी केली लढण्याची. हं. मग त्या प्रकारे सिस्टमवर काम केलंय. बऱ्याच वेळेला आपण खूप व्यक्तिप्रधान बोलत राहतो. हं. व्यक्ती सुधारली पाहिजे. एथिक्स नावाचा विषय काढतो आणि शिकवत बसतो. सिस्टमवर काम करत नाही. महाराजांनी पहिले सिस्टमवर काम केलं असतं, जे आपलं कमी पडतंय. सध्या म्हणजे एकंदरीतच देशात भाजपची सत्ता आल्यापासून किंवा सत्तांतर झाल्यापासून पुतळ्यांचं राजकारण खूप होतं. हो. म्हणजे थेटपणे पंतप्रधान मोदीच मुंबईत येऊन समुद्रात पुतळा बांधायचा शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच. बरोबर. त्याच्यावरनं राजकारण झालं. म्हणजे खरंच गरज आहे का शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची उभे करण्याची? नाही ह्याचंच उत्तर आहे, हं. की पुतळे बघून कोणी प्रेरणा घेतली असं आज पण दिसून आलेलं हं. नाहीये. किंवा मग कुसुमाग्रजांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे ते सगळं कावळ्या आणि कबुतरांची सोय आहे, हं. असंही म्हणावं लागेल. त्यांच्या विचारांनी प्रेरणा मिळते, हं. त्यांच्या कृतींनी प्रेरणा मिळते, त्याचा चर्चा करण्याने प्रेरणा मिळते, त्यांच्या भाषणांनी त्यांचं ऐकून प्रेरणा मिळते. पुतळ्यांनी कसं काय मिळते म्हणजे? पुतळे हे सगळं म्हणजे एक प्रकारे म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे. हं. जास्तीत जास्त बांधा आणि त्यातनं कमिशन काढा असा तो प्रकार आहे. पुन्हा त्यात प्रॉब्लेम असा आहे, की खुद्द महाराजांनी असं कुठलंही काम केलेलं नाहीये, की स्वतःचं काहीतरी मोठेपण दिसेल त्याच्यामधनं. ते आज आलं तर ते पूर्ण चिडतीच आहे मुद्द्यावरून. हं. कारण त्या पैशामध्ये खूप काही वेगळं करता येईल ना. हं. नुसतं जितकं मला जाणवलं, की शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आज पडतायत, तटबंद्या पडतायत, हो. झाडं वाढली आहेत, त्याची कोण काळजी घेत नाहीये. तो त्यांचा जिवंत वारसा आहे. तिथे खरेखुरी लढाई झाल्या. मावळे लढले, आपलं रक्त वाहिलं त्यांनी. ते सगळं ओसाड पडलंय. तिथे कोणी मग मेंटेनन्स आणि इथे मोठा समुद्रामध्ये जगातला सर्वात मोठा पुतळा उभा करायला बघतोय आपण. तसे ते किल्ले जर आपण नीट ठेवले, हं. तर पर्यटन वाढवलं, हं. तिथल्या स्थानिक लोकांना मोठा रोजगार येऊ शकेल. त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्यातनं खरी प्रेरणा मिळेल. हं. ते आरोग्यासाठी पण चांगलं आहे. हे किल्ल्यांचं ट्रेकिंग करणं हं. हा आरोग्यासाठी खूप चांगला फिनोमेन आहे. त्यातनं आरोग्य आता बैठक जीवनशैली झाली आहे. हं. भारत डायबिटीसची कॅपिटल आहे. हं. अशा वेळी आपण हे सगळे किल्ल्यांचं पर्यटन वाढवलं किती चांगलं आहे. कोणी म्हणलं की नाही त्याचं काय हे का ते असं काय आपण दोन्ही करू. दोन्ही करा. पण मग तसं नाही ना. तुम्ही तसं करत नाही आहात ना. तो जो पुतळ्याचा पैसा तो इकडे टाका ना. आणि बरं दोन्ही करत तरी माझा विरोध आहे. तरी पुतळ्याची काही गरज
नाही आहे. हं. की महाराज स्वतः याला विरुद्ध पूर्ण असते. असे पुतळे बांधायची कल्पना त्यांना बिलकुल आवडली नसतीच. आणि सर शिवजयंतीच्या बाबतीत म्हणजे आत्ताच्या शिवजयंती जे केली जातं डीजेचा बरोबर. दणदणाट म्हणजे काही ठिकाणी ठीक आहे शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी भाषणं घेतली जातात किंवा अनेक शाळा Exactly. महाविद्यालयांमध्ये भाषणं घेतली जातात. पण मग शिवजयंतीच्या नावाने निघणारी मिरवणूक आणि डीजे डीजेवर तर बंदी घातली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण हां. ते आरोग्याला खूप धोकादायक प्रकार आहे. हां. त्याच्यामुळे आरोग्य धोका लहान मुलांना खूप त्रास होतो, वृद्धांना खूप त्रास होतो. त्या महाराजांच्या ह्याच्यात हे सगळं बसत नाही. नाही, की कोणाला तरी त्रास देऊन काहीतरी करायचं, कोणाला तरी शिव्याशाप खायचे, हं. हे त्यांच्या ह्याच्यात बसत नाहीच. तर डीजेवर तर जनरल सुद्धा बंदी घातली हं. पाहिजे. आता कसं स्पर्धात्मक झालंय, हं. की तुम्ही तुमच्या ह्याच्यात वाजवता, आम्ही आमच्या ह्याच्यात हं. वाजवणार. हं. आणि आता प्रत्येकाला डिव्हाइड करून दिलं नाही का. सरकारने 66 मंडळ काढून ठेवली. हं. नाभिक मंडळ, हं. मार्टी, मौलाना आझाद मंडळ, अण्णाभाऊ साठे मंडळ आणि हे डिव्हाइड अँड रूल प्रकार सगळं, की सगळ्या जाती जमातीनं मग आता कॉम्पिटेटिव्ह आहे, की तुम्ही तुमच्या मिरवणुकीत डीजे वाजवला, आम्ही आमच्या मिरवणुकीत वाजवला. तुम्ही ते रस्ते ब्लॉक केले, आम्ही पण आमच्या मिरवणुकीत रस्ते ब्लॉक करणार. तर हे सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अशा प्रकारे होणं अपेक्षित हं. नाहीये. उलट समजूतदारपणे वागणं आणि या सगळ्यातनं समाज कसा पुढे जाईल, शिक्षण, हं. नेतृत्व, तशावर काम करणं हे अपेक्षित आहे. यातनं म्हणजे बेरोजगारांना काम मिळवून देणं एक प्रकारे नाचण्याचं हं. हे अपेक्षित नाही. नाही. ते वेगळ्या प्रकारे रोजगार मिळवणं आणि त्यामुळे निश्चितच समाज म्हणून आपण याच्यावर पुनर्विचार केला पाहिजे. पाहिजे आणि याच्यावर बोलायला घाबरायला नको. हं. शिवाजी महाराजांचा एक मोठा वारसा कुठला? हं. तर निर्भय होते. हं. किती कसोटीचे प्रसंग आले तर ते कधीच कोणाला घाबरले नाही. आज आपला समाज हा घाबरून घाबरून जगत असतो. कोणी बोललं तर काय होईल? तो हे करेल, तो करेल. मग आपण महाराजांचं नाव यापुढे घेऊ नाही. नाही. तर घाबरतच असेल तर महाराजांचं नाव कशाला घ्यायचं ना? हं. महाराष्ट्र निर्भय होते. हं. मग तो पण वारसा आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. सर सुरुवातीला ओळख करून देताना मी सांगितलं होतं की तुम्ही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतायत. स्पर्धा परीक्षा देशभरात दिली जाते. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण विचार करायचा तर तरुणांनी स्पर्धा परीक्षा द्यावी का? आणि शिवाजी महाराजांचे विचार आणि मग प्रशासनात जाणारा तरुण यांनी कसा विचारांचा मेळ घातला पाहिजे? निश्चित की शिवाजी महाराजांचे विचार व्यापक आहेत हं. आणि त्याची आपल्याला नितांत गरज आहे. आपण मुद्दा ऑलरेडी चर्चा केली आहे. हं. या निमित्ताने अभ्यास होतो. इतिहास हा विषय एरवी हल्ली ऑफ मार्केट मानला जातो. हं. तसं तर बरेच लोक डॉक्टर इंजिनियर म्हणतात, त्यांना तर इतिहासाबद्दल फारसं काही माहिती. या निमित्ताने नव्याने इतिहासाची चांगली मांडणी होते, हां. आखणी होते, कळतो, चर्चा कळते आणि लक्षात येतं किती महत्व आहे. हं. आणि प्रशासनात जेव्हा असे तरुण येणार हं. आणि जेव्हा ते सामान्य जनतेला समोर ठेवून महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करणार, हं. तेव्हा खऱ्या अर्थाने स्वर्ग उभा हं. राहील. आणि यातनं पुढच्या महत्वाकांक्षाचे आहे की ब्युरोक्रॅटीज हा पॉलिटिशियन. हं. माझं म्हणणं आहे की पुढच्या टप्प्यात जाऊन त्याने राजकारणातही पाऊल हां. टाकावं आणि महाराजांसारखं राजकारण आपण करू हं. अशा महत्वाकांक्षा हं. ठेवायचं. हं. आणि हे करताना मुलगा मुलगी दोघांनी, शिवाजी महाराजांच्या काळात ठीक आहे पुरुष प्रधान समाज होता म्हणून शिवाजी महाराज म्हणतो, पण आता यापुढे मुलगा मुलगी दोघांनी राजकारणामध्ये आणि ब्युरोक्रसीमध्ये आपलं अस्तित्व जाणून देऊन पुढे सरकारची महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड, हं. तेथे कोठून आणले द्वाड करंटेपण. हां. कुठलंही करंटेपण बाळगायची गरज नाही. मोठं काहीतरी करून दाखवू आपण असं स्वप्न ठेवलं पाहिजे. धन्यवाद सर. म्हणजे खूप मनमोकळी चर्चा झाली आणि एक वेगळा विषय तुम्ही आमच्यासमोर उलगडलात. महाराष्ट्र कट्टा टीमकडनं तुमचे आभार व्यक्त करतो. तर मंडळी हे होते प्राध्यापक भूषण देशमुख सर. एक वेगळा विषय आणि वेगळे विचार म्हणजे समकालीन राजकारण आणि आत्ताचं राजकारण यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार कशा पद्धतीने पुढे नेले पाहिजे, का महाराष्ट्र मागे पडत गेला, कशा पद्धतीने शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे होते, या सगळ्यावरती मनमोकळ्या गप्पा ज्या आहेत त्या भूषण सरांनी आपल्यासोबत मारल्या. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. तुमची काही कमेंट्स असतील तर ते आम्हाला नक्की सांगा आणि असेच राजकीय आणि ऐतिहासिक पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.